आज 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। ध्वजारोहण पार पडल्यानंतर अतुल सावे यांच्या हस्ते 44 वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। यात जिल्हा वार्षिक योजना 2023-24 मधून पोलीस विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या 29 चारचाकी आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त 15 दुचाकी अशी एकूण 44 वाहने होती। दरम्यान या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी व शाळकरी विद्यार्थी यांच्याकडून परेडचे सादरीकरणही करण्यात आले। या कार्यक्रमाला विविध अधिकारी पदाधिकारी यांच्यासह जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही पोलीस प्रशासन लॉ अँड ऑर्डर मजबूत होण्याकरता आज जो 44 बलेरो गाड्या आम्ही आज पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि जो 12 मोटरसायकल दिलेल्या आहेत, ज्या माध्यमातून पोलिसांना काम करण्याकरता सोयीस्कर होईल। त्यांनाच या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। मी प्रशासनाचं पण अभिनंदन करतो की जालन्यामध्ये ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडल्या।